माझ्या डोक्यात काहीच नसतं, मी फक्त त्या दगडाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो की तो मला काय सांगतोय. माझं नाव गौतम वैष्णव आहे आणि मी दगडांना रचतो, जे तुम्हाला असं वाटतं की खूपच अवघड आहे आणि असं कसं काही शक्य आहे की अशी कशी काही दगडं बॅलन्स झाली. रॉक बॅलन्सिंग नक्की म्हणजे एक मेडिटेशनचा पार्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला एकदम शांतीमध्ये आणता. रॉक बॅलन्सिंग करून तुमचे पेशन्स लेवल वाढतात आणि माइंड स्टेबल होतो. सो बेसिकली तुम्ही एका झेन मोडमध्ये जाता. रॉक बॅलन्सिंगची सुरुवात मी महाडमध्ये केली, जेव्हा मी एका विपासना कोर्ससाठी गेलो होतो. आणि ते विपासना कोर्स केल्यानंतर मी एका मित्राला भेटलो, ज्याचं नाव चिंतन वैष्णव आहे, आणि त्यांनी मला एक रॉक बॅलन्सिंग ला इंट्रोड्यूस केलं. पहिल्यांदा रॉक बॅलन्सिंग करत असताना मला जवळजवळ 45 मिनटं लागले. ते एक विटाला बेसिकली 8 कॉर्नर्स असतात. त्या 8 कॉर्नरमधनं एक कॉर्नरवरती मला त्या विटाला बॅलन्स करायचं होतं. तर ते करण्यासाठी मला जवळजवळ 45 मिनटं लागले. पण तेच 45 मिनटं म्हणजे मला राग येत होता, मला एन्झायटी होत होती, मला कसं तरी वाटत होतं की असं वाटत होतं की ते विटेचे 2 तुकडे करून त्याच्या डोक्यात टाकू. बट 45 मिनिटानंतर जेव्हा ते दगड बॅलन्स झाला, ती वीट बॅलन्स झाली, तेव्हा मला असं वाटलं की मी एका फुलपाखरू सारखा उडतोय आणि इट वॉज कलरफुल. चुलाला 3 कॉर्नर्स असतात. 3 कॉर्नरवरती